ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. मनुष्याला त्याच्या आयुष्यामध्ये मंगल हवं असतं. चांगलं व्हावं, आनंदी राहता यावं, सुखाने राहता यावं, समाधानाने राहता यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मग हे होण्यासाठी तो खूप सारे प्रयत्न करत असतो. खूप त्याचा अट्टहास असतो, खूप तो झगडत असतो, खूप संघर्ष करत असतो. पण हे एवढं सगळं करून त्याला वाटतं की काहीतरी अजून चुकतं आहे, अजून कुठेतरी आपण कमी पडतो आहे आणि आपल्याला पाहिजे तसं सुख, पाहिजे तसं समाधान काही अजून मिळत नाही. मग हे सगळं का होतं किंवा एवढं सगळं करून देखील आनंद आपल्या जीवनामध्ये मिळत नाही. तर याचं कारण काय आहे किंवा कारण काही असू द्या, आम्हाला हा मांगल्याचा सोहळा सदानकदा केव्हा अनुभवायला येईल. तर बोलले हे फार सुंदर आहे, फार सोपं आहे. याचं उत्तर आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता भगवंत ठेवतोच, सारं काही भगवंताच्याच इच्छेनं होतं. भगवंताच्या इच्छेशिवाय या जगामध्ये पान पण हलत नाही, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मग बोलले आपण ठेविले अनंते तैसेचे राहावे, हे कसं काय बोलले. आपण तर करतो, आपण वेगवेगळे प्रयत्न पण आपण करतो. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, फळ हे परमेश्वराच्या हातात आहे. आणि वेगवेगळ्या सगळ्या माध्यमांच्या द्वारा भगवंतच आपल्या बुद्धीला प्रेरित करत असतो असे आपल्याला मानावे लागेल. यालाच भगवंताला शरण जाणे असं बोललं जातं. बोलले भगवंताला जो शरण गेला त्याचा भार मग भगवंत आपल्यावर घेत असतो. खरं तर हा मनुष्य जन्म असेल किंवा भक्ती असेल किंवा उपासना असेल, हा सगळा अट्टहास कशासाठी आहे, तर देवाचा होण्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. एक कुठेतरी मीपणा किंवा कुठेतरी अहंकार किंवा कुठेतरी अजून दुजेपणाची भावना, कुठेतरी द्वैत बुद्धी बोलले ही आपणाकडे असते. त्याच्यामुळे आपल्याला दुःख होत असतं. आता जे संतजन असतात, जे साधूजन असतात, त्यांच्याकडे एकत्वाची भावना असते. आता एखादा संत असतो, तर त्याच्याकडे पण खूप सारे दुःख म्हणा किंवा खूप साऱ्या शारीरिक व्याधी येत असतात. खरं जर बघायला गेलं ना, तर व्याधी 3 प्रकारच्या असतात. एक म्हणजे ज्या भोगांपासून, कर्मबंधनापासून किंवा प्रारब्धापासून त्या मिळत असतात. मग हे कर्मबंध म्हणा किंवा हे भोग 3 प्रकारचे असतात. एक असतात अल्पभोग, म्हणजे काय की काहीतरी थोडीशी चूक आमच्या हातून घडलेली असते, ते आम्ही थोडंसं नामजप वगैरे करतो, भगवंताची भक्ती करतो, सद्गुरूंना शरण जातो, तेवढ्याशानं ते माफ होऊन जातात. दुसरं असतं मध्यम भोग, म्हणजे काहीतरी आमच्या हातून घडलेलं आहे, मग त्याचं फळ आम्हाला भोगावं लागेल. पण ते कसं भोगावं लागेल, तर ते आम्हाला थोडंसं भोगायला लागतं. म्हणजे थोडासा दंड आम्हाला मिळतो. म्हणजे समजा 100 रुपयाचं आम्ही काहीतरी चूक केलेली आहे, पण आता आम्ही भगवंताच्या भक्तीमध्ये आहोत, नामजप करतो, उपासना वगैरे करतो, सद्गुरूंना रोज आठवतो, मानसपूजा वगैरे करतो किंवा सेवा वगैरे करतो, श्रीसेवा वगैरे करतो. तर ह्याचं परिणाम काय होतं, 100 रुपयाचं जर आपल्याला समजा दंड बसायचा असेल, तर 20 रुपयाचं नुकसान आपलं होतं. म्हणजे ते आपल्याला सहन होईल असं 80 रुपये भगवंत त्याच्या पदरचे देऊन टाकतात. जसं नापास होणाऱ्या मुलाला समजा 35 मार्कांना पास होतो, पण मग त्याला कोणाला 27 पडले, कोणाला 28 पडले, तर अशी एकूण 10 ते 15 गुणांची ग्रेस देण्याची पद्धत पूर्वी होती. मग समजा एखाद्याला 27 मार्क्स मिळाले, मग त्याला 8 मार्क दिले म्हणजे तो पास होतो ना. मग तेवढ्याकरता त्याचं पूर्ण वर्षाचं नुकसान कशाला करायचं, यासाठीची ही सोय असते. तसं भगवंताला वाटतं की बाबा माया आहे, संसार आहे, कली आहे, काळ आहे, मनुष्य आहे, अल्पबुद्धी आहे, याच्या हातून एवढी तेवढी चूक होते, म्हणून भगवंत त्याच्यातर्फे बऱ्याच गोष्टी आमच्या माफ करून टाकत असतो.
आता तो माफ करतो म्हणून बरं आहे. त्याने जर माफ केलं नसतं ना, तर आम्हाला ज्यांना आम्हाला असं वाटतं की आम्ही फार मोठे भक्त, तरी आम्हाला असं होतं, तरी आम्हाला तसं होतं. आमच्या सगळ्यांचे जणू काही हा देह असं जसं काही मडक्यासारखा फुटून गेला असता. बोले इतके प्रारब्ध आमचे होते, पूर्वीचे म्हणा, आताचे म्हणा. बोलले पण ते भगवंत माफ करतो, भगवंत सांभाळून घेतो, यात आपण धन्यता मानली पाहिजे. हे झाले दुसरं, मध्यम प्रकारचे भोग. आणि तिसरे जे असतात महाभोग, म्हणजे फार मोठा अपराध झालेला आहे, म्हणजे असं खून वगैरे, आणखीन एखाद्या गुरूंचा अपराध झालेला आहे. तर बोलले ह्या सगळ्या गोष्टी ना, हे भोगल्याशिवाय गत्यंतर नसतं. मग तो किती का श्रेष्ठ महापुरुष असू द्या. आताच्याही काळामध्ये आम्ही आता बघतो की फार मोठे सिद्ध आहेत, महात्मे आहेत, पण कोणाच्या किडन्या फेल आहेत, किंवा कोणी रामकृष्ण परमहंस होते, त्यांना कॅन्सर होता. अशा बऱ्याच गोष्टी असतात, कारण त्या व्याधी असतात, त्या कर्माच्या नुसार प्राप्त झालेल्या असतात, त्या भोगल्या वाचून गत्यंतर नसतात. आता म्हणून हे छोट्या मोठ्या गोष्टी जर असतील तर निश्चितपणे भगवंत आम्हाला माफ करून देत असतो आणि निरंतर सुख तो आमच्या आयुष्यामध्ये पाठवत असतो. हे झालं प्रारब्धाच्या सगळ्या भागानुसार आणि आम्ही करत असलेल्या सगळ्या भक्तीनुसार. आता ह्याच्यामध्ये जो उच्च कोटीचे जे साधक असतात किंवा भक्त असतात, किंवा ज्यांचं भगवंतावर नितांत प्रेम आहे, अशांची भूमिका काय असते. तर बोलले त्यांना हे भोग, अल्प, मध्यम, महाभोग, सुख आणि दुःख, जय पराजय, लाभ आणि हानी, या सगळ्या गोष्टींशीच मुळात काही देणं घेणं नसतं. या सगळ्यांच्या परे ते गेलेले असतात, सगळ्यांच्या पलीकडे ते गेलेले असतात. ते काय बोलतात, बोलले ही सगळी सृष्टी जर भगवंताची आहे ना, तर मग हे हे दुःख भगवंत मला देतो आहे, किंवा मी याच्याबद्दल जर तक्रार केली तर हे काय होईल, ते भगवंताच्या एकत्वाला न मानण्यासारखं होईल. आहे तितुके सगळे देवाचे. बोलले माझी अशी भूमिका ठाम आहे तितुके सगळे देवाचे, म्हणून भगवंत काही देऊ, मला त्याच्याशी काही फरक नाही. माझा वेळ फक्त अधिकाधिक कसा भगवंताच्या नामस्मरणामध्ये जाईल, हे मला बघायचं आहे. असे भक्त असतात. असेच एक जयदेव म्हणून भगवंताचे भक्त होते. सतत रात्रंदिवस निरंतर नामस्मरण ते करायचे. एके दिवशी असंच कुठेतरी गेले, फार पूर्वीची कथा आहे. एके दिवशी एका ठिकाणी गेले, त्या ठिकाणी भगवत भजन कीर्तन केलं म्हणून प्रसन्न होऊन एका इसमाने त्यांना काहीतरी सुवर्णाच्या मोहरा दिल्या. त्या मोहरा घेताना काही चोरांनी बघितलं आणि ते त्यांच्या सोबतीनं चालू लागले, प्रवासी म्हणून चालू लागले. आम्हाला पण तिकडेच जायचं आहे असं म्हणून चालू लागले. जयदेवांच्या ते लक्षात आलं. त्यांनी म्हणाले बाबांनो, मी संन्यासी आहे, मी भगवंताचा भक्त आहे, मला या सोन्याशी मोहरांशी काही देणं घेणं नाही. हे सुवर्ण तुमच्यापाशी ठेवा, मला ह्या काही सांभाळता येणार नाही. भले तुम्ही माझ्यासोबत चाला किंवा तुम्ही कुठे जात असले तर तसं बघा. पण ह्या चोरांना मग आणखीन, आता ते मुळातच कपटबुद्धी, मुळातच दुष्टबुद्धी. चांगलं जरी कोणी केलं त्यांच्याबद्दल तरी त्यांना त्याच्यामध्ये चांगलं दिसत नाही. त्याच्यात पण सुद्धा त्यांना कपट वाटत असतो. त्यांनी विचार केला, म्हणाले हा आपल्याला नक्कीच काहीतरी कुठेतरी फसवणार. आपण एक काम करूया, बोलले ह्याला जिवे मारून टाकूया, म्हणजे ना हा आपल्याला पुढे काही त्रास देणार नाही. असे पुढे करत करत ते गेले. पण त्यांच्यातल्या एकाला असं वाटलं की बोलले नाही, जिवे मारण्यापेक्षा तर याने काही आपलं एवढं काही बिघडलेलं नाही, मग आपण याचे हातपाय तोडून टाकू, म्हणजे हा कुठे जाणार नाही, जंगलातल्या जंगलात हा राहील, जगला तर जगला, वाचला तर वाचला. मग त्यांनी काय करावं, त्यांचे हातपाय तोडून त्यांना विहिरीमध्ये टाकून द्यावं. आता हे भगवत भक्त तरी देखील त्यांच्या मनामध्ये अशी यत्किंचितही कल्पना आली नाही की मला माझ्या भगवंताने ही अशी अवस्था का करून द्यावी. ते बोलले माझा भगवंताशी
एकत्व आहे ते तुके सगळे देवाचे. बोलले जे असेल ते भगवंताची इच्छा. मला काय होतं आहे, काय त्रास होतो आहे, काय दुःख आहे, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. माझं नाम भलं आणि मी भला, माझी भगवंताची भक्ती भली आणि माझ्या भगवंतावरचा माझा विश्वास भला, असे म्हणून ते विहिरीतसुद्धा नामस्मरण करत होते, तरंगत होते, नामस्मरण करत होते. आता विहिरीमध्ये पाणी कमी होतं म्हणून वाचले. नामस्मरण सुरू होतं आणि बघा, एक आपल्याकडे अखंड समाधान कसं राहील, किंवा आपल्या चित्ताकडे शांती कशी राहील, किंवा जे आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधान कसं मानलं पाहिजे, किंवा त्याच्यातून आमचं पुढे कसं हित होतं, किंवा कशा भगवंत आमची परीक्षा बघत असतो, या अशा सगळ्या कितीतरी गोष्टींच्या अर्थानं सगळी ही गोष्ट आहे. फार सुंदर आहे. विहिरीमध्ये पडलेले नामस्मरण सुरू होतं आणि त्याच जंगलामधून एक राजा चाललेला. त्याला तहान लागली आणि तहान लागली, विहिरीच्या शोधात तो तिथे पोहोचला आणि त्याला हे नामस्मरण ऐकू आलं. म्हणाले, एवढ्या सगळ्या घनदाट जंगलामध्ये विहिरीमध्ये पडूनसुद्धा ह्या मनुष्याचं नामस्मरण सुरू आहे, आरडाओरडा नाही, भीती नाही. किती शांतता, किती आनंद, किती प्रेम भगवंताच्याबद्दल आहे. नक्कीच हे कोणीतरी महात्मा असले पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या सेवकांकरवी त्यांना बाहेर काढलं, विचारलं, म्हणाले काय झालं. पण नाही बोलले, त्यांनी त्या कोणाचंच नाव सांगितलेलं नाही. बोलले, मी ह्यांच्याबद्दल निंदा करणं म्हणजे माझ्या भगवंताला मी कोणीतरी वेगळं समजणं किंवा भगवंताच्याबद्दल तक्रार करणं असं आहे. ते बोलले, म्हणाले नाही, आता ते जे झालं ते झालं, ते कसं झालं ते काही विचारू नका. मग त्या राजाला हे काहीतरी वेगळंच वाटलं, विलक्षण वाटलं. बोलले, कितीही दुष्ट मनुष्य असेल, कितीही पापी मनुष्य असेल, कितीही आपली निंदा करणारा असेल, तरी आपण त्याला काय केलं पाहिजे, तरी त्याला आपण माफ केलं पाहिजे. त्याचं अनहित व्हावं अशी सुद्धा आपण त्या ठिकाणी कामना करता कामा नये. का तर आपण भगवंताच्या अस्तित्वाला मग त्या ठिकाणी नाकारतो, भगवंतालापासून वेगळं होतो. मी वेगळा, भगवंत वेगळा, किंवा मग भगवंत माझ्याकडे लक्षच नाही, किंवा भगवंताचा वर माझा विश्वास नाही, असंच जणू काही आपण त्या ठिकाणी सांगत असतो. त्या जयदेवांनी त्या ठिकाणी काही सांगितलेलं नाही. मग राजा म्हणाला, एक काम करा, ते तुम्ही भले सांगू नका, पण माझ्यासोबत थोडे दिवस माझ्या राजवाड्यामध्ये चला, तिथे आराम करा, औषधोपचार घ्या. ते कसे तरी राजी झाले, राजवाड्यात गेले. राजाच्या सेवकांनी त्यांची मलमपट्टी केली आणि सेवा करायला लागले. मग असंच राजा त्यांच्या संगतीमध्ये राहिला. त्यांना आनंद वाटायला लागला. त्यांच्या हृदयामध्ये देखील भगवत भक्ती उचंबळायला लागली. संतांना कसं ओळखायचं, किंवा खरे संत कसे, किंवा ज्यांच्या सान्निध्यात येऊन आपल्या हृदयामध्ये आनंद उचंबळायला लागेल, भगवंताबद्दलची प्रीती वाढायला लागेल, नामस्मरण करावंसं वाटायला लागेल, सत्कर्म करावेसे वाटायला लागतील. म्हणजे संत साधू तोची जाणावा, देव तेथेची ओळखावा. बोले, देव तेथेच असतो. मग त्या राजाच्याही मनात त्या संतांबद्दल आदर निर्माण झाला आणि भगवंताच्या भक्तीबद्दल त्याला उत्सुकता वाटायला लागली. त्याने एक दिवस विचारलं, म्हणाले, महाराज, मला देखील भगवंताला एकदा भेटायची किंवा भगवंताला जाणण्याची इच्छा आहे. कृपया करून मला असा एखादा काहीतरी उपाय सांगा की जेणेकरून मला भगवंत भेटेल. मग महाराजांनी त्याला सांगितलं, म्हणाले, बाबा, बाकीचे तर काही उपाय भरपूर आहेत, पण मी तुला एक साधा सोपा सरळ उपाय सांगतो की जो मी माझ्या सगळ्या अनुभवातून जाणलेला आहे. म्हणाले, एकच काम कर, जे भगवत भक्त असतील, जे संतजन असतील, जे साधूजन असतील, त्यांची सेवा कर. म्हणजे तुला जमेल तसं त्यांची पूजा कर, त्यांची संगत कर. निश्चितपणे भगवंताची कृपा तुझ्यावर एक दिवस झाल्याशिवाय राहणार नाही. राजाने ते ऐकलं आणि मग तो राजा सगळ्या नगरामध्ये जे जे संतजन साधूजन असतील, जे जे दिसतील, भेटतील, त्यांना आपल्या सेवकांकरवी घेऊन आणायचा, त्यांच्यासोबत 1-2 दिवस घालवायचा, चर्चा करायचा, त्यांची सेवा करायचा, त्यांचं पदस्पर्श करायचा. ही बातमी सगळीकडे पसरली आणि हे या जयदेवांना मारणारे जे 4 गुंड होते,
दरोडेखोर होते त्यांच्या पण कानावर ही गोष्ट आली. म्हणाले संत साधू जर असतील तर हा राजा त्यांना पाहिजे ते देतो. मग कशाला हे इतक्या हाल अपेष्टा आपण सहन करायच्या. आपणही भगवे कपडे घालायचे, टिळा लावायचा आणि या राजाला आपण भेटायचं, असं त्यांचं ठरलं. म्हणजे वरी साधूचा वेश धारण करणं हे फार सोपं असतं. पण खरा साधू कोण आहे? ज्याच्याकडे वैराग्य आहे, ज्याच्याकडे विवेक आहे. म्हणजे ते विवेक आणि वैराग्य असणं हे फार दुरापास्त गोष्ट आहे. आणि हे संतजनांना लगेच कळून येत असतं. असे हजार लोक बघायला जर बघून एखाद्याला संत साधू मानू शकतात, पण एखादा खरा साधू महात्मा जेव्हा एखाद्याला संत म्हणतो, साधू म्हणतो, तेव्हा तोच खरा साधू असतो, तोच महात्मा असतो. मग ते राजदरबारी आले आणि तिथे जयदेव होतेच. जयदेवांनी ते बघितलं की म्हणाले हे तेच आहेत. पण आता शेवटी भगवंताचे भक्त बोलले, ही माझी भगवंताचीच लीला आहे, भगवंताचीच रूपं आहेत, मी यांच्याबद्दल तक्रार करून कसं काय चालेल. उलट त्यांनी त्या राजाला सांगितलं, म्हणाले हे माझे खास ओळखीचे आहेत, हे फार महानुभाव आहेत, यांचा विशेष सत्कार करा. मग राजाने त्यांना स्वतंत्र दालनामध्ये ठेवून घेतलं, त्यांचा विशेष आदरातिथ्य केलं, सत्कार केला. आणि 1-2 दिवसांनी त्यांना सांगितलं, बोलले तुमची काही इच्छा असेल तर जाता आता ती पण सांगा. ते म्हणाले आम्हाला आमचं काहीतरी धर्मकार्यासाठी आम्हाला थोड्या धनाची आवश्यकता आहे. मग राजाला वाटलं की हे आपल्या गुरुदेवांचे मित्र आहेत, नक्कीच कोणीतरी सिद्ध साधू महानुभाव असतील, चांगल्या कामासाठीच धन खर्च करतील. म्हणाले तुम्ही असं करा, थोडं नको, तुम्हाला हवं तेवढं धन घेऊन जा. खजिन्यापर्यंत त्यांना घेऊन गेले. त्यांना सांगितलं जेवढं धन घेता येईल तेवढं घ्या. आणि राजा तिथून निघून गेला. सेवक तिथे होते. यांनी काय करावं, यांनी डायरेक्ट चादरी पसराव्या आणि उचलता येईल न येईल एवढं धन ते घेऊन अंगावर लादून निघायला लागले. आणि त्या राजाच्या सेवकाच्या मनात शंका आली. म्हणाले हे असे गुरु महाराज संत साधू तर हे असे काही राहू शकत नाही, याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे. मग त्या सेवकाने त्याला त्या संतांचा वेश धारण केलेल्या त्या सगळ्या गुंडांना विचारलं. ते म्हणाले आता ते मुळातच दुष्टबुद्धी होते. बोलले आता आपण काय करू, आपण धन वगैरे तर आता घेऊन घेतलंच आहे, पण आता जाता जाता ह्या जयदेवाचा पण आणखी एक काटा काढून जो म्हणजे परत कुठे दिसणार नाही आणि आपल्याला भीती वाटणार नाही, कारण हा राजाचाच गुरु आहे. ह्याने कदाचित राजाला जर काही आणखी सांगितलं त्यापेक्षा आपणच याच्याबद्दल काहीतरी बरं वाईट ह्या सेवकांना सांगू, ते राजाला सांगतील आणि त्या जयदेवाची हकालपट्टी होईल. मग त्या दुष्टांनी खोटं त्या राजाच्या सेवकाला सांगितलं. म्हणाले हे जे जयदेव होते ना, हे त्या दुसऱ्या राजाकडे एक नोकर म्हणून कामाला होते, पण तिथे त्यांनी काहीतरी चोरी वगैरे केली, गद्दारी केली, म्हणून त्यांना तिथून हाकललं आणि ते आता इथे येऊन राहत आहे. आणि आतापर्यंत भगवंतानं त्यांचं सगळं सहन केलेलं, सगळं सहन केलं. खूप त्या जयदेवाला त्रास दिला, हे दिला ते दिला. जयदेव गप्प होते म्हणून भगवंत गप्प होता. पण आता हे एवढं झाल्यामुळे भगवंताला काही सहन झालं नाही. त्या क्षणाला जमीन तिथे दुभंगली आणि ते सगळे 4 जे दरोडेखोर होते त्या जमिनीमध्ये ते भस्मसात झाले, विलुप्त झाले आणि जमीन पूर्ववत सगळी होऊन गेली. हा प्रकार त्या सेवकाने बघितला आणि ते राजाला सांगितलं, घडलेली हकीकत सांगितली. राजा धावत जयदेवापाशी आला, जयदेवाला विचारलं, तरी जयदेव सांगायला तयार होईना, पण राजाने खूप आग्रह केला. तेव्हा राजाने सगळी घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा राजा अधिकच त्या जयदेवांना शरण गेला, त्यांचा भक्त बनला. तर कथेचं तात्पर्य काय आहे, एखादा संत असेल, साधू असेल, वैष्णव असेल, भगवत भक्त असेल, सद्गुरू भक्त असेल, समर्थांचा भक्त असेल, स्वामींचा भक्त असेल, त्याला आपण अजिबात त्रास देऊ नये. त्याला आपण त्रास दिला आणि एक वेळ त्याने काहीतरी आपल्याला बरं वाईट तो बोलला, त्याने प्रतिकार केला किंवा काहीतरी त्याने स्पष्टीकरण दिलं वगैरे, काहीतरी विरोध केला, तर उलट तो जो त्रास देणारा आहे तो नशीबवान, कारण त्याचा हिशोब तिथेच समजा त्या ठिकाणी
पूर्ण होऊन जातो. पण तो संत साधू तो जर काहीच बोलला नाही, त्याने जर क्षमा करून टाकली आणि त्याच्या हृदयामध्ये पासून उलट त्याने जर प्रार्थना केली की भगवंता ह्या व्यक्तीला क्षमा करा, हा ज्ञानी आहे, तर बोलले ते त्या व्यक्तीबद्दल जो गुन्हा त्याने केलेला आहे त्याची शिक्षा मग भगवंत देत असतो. एकदा दोनदा त्या व्यक्तीची वाट मग भगवंत बघत असतो, सुधारला तर ठीक, नाहीतर अशी भयंकर शिक्षा त्याला देतो. त्याच्यापेक्षा त्या साधूने किंवा त्या संताने त्याला थोडीफार उलट प्रतिकार केलेला परवडला असता अशी म्हणायची वेळ येते. पण साधूजनांचा संतजनांचा कधीच आपण विरोध करू नये, तिरस्कार करू नये, तिटकारा करू नये, अवहेलना करू नये. राहिली गोष्ट आपला मूळ मुद्दा काय होता, तर मंगल मंगल हो, बोलले जे होतं आहे ना ते सगळं काही भगवंताच्या कृपेनं होतं आहे, याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा. कितीही वाईट आज आम्हाला वाटत असलं तरी त्या जयदेवासारखं त्याला डायरेक्ट राजवाड्यात नेऊन बसवला आणि त्या जयदेवाचे हात पाय देखील पूर्ववत झाले. बोलले त्याला त्रास झाला पण तो भगवंताचा भक्त होता, त्याला त्रास वाटलाच नाही. तो भगवंताच्या भक्तीतच एवढा मस्त होता, एवढा गुंग होता, बोलले त्याला त्रासच वाटला नाही. आता ज्याचं लक्ष नुसतं स्वार्थाकडे आहे, ज्याचं लक्ष नुसतं धनाकडे आहे, त्याला त्रासच वाटतो. पण ज्याचं लक्ष भगवंताकडे आहे त्याला कसलाच त्रास राहत नाही. आणि मग त्याचं सगळी सोय पाणी सगळी भगवंत बघत असतो. हे आपल्याला साधं सरळ आणि अत्यंत स्पष्टपणे या सगळ्या कथेमधून शिकायला मिळतं. चित्त आपलं कुठे असायला पाहिजे, चित्त आपलं भगवंताकडे असायला पाहिजे. जे होतं आहे ते सारं काही भगवंताचं कृपेनं होतं आहे हे आपण मानलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, भगवंताला सांगितलं पाहिजे. प्रत्येक कार्यामध्ये भगवंताचंच आहे, भगवंत मुळेच होतं आहे, भगवंतासाठीच मी करतो आहे, अशी भावना आपण त्या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे. बोलले हे असं जर झालं ना तर आपलं प्रत्येक कार्य हे ना भगवत कार्य होऊन जातं. या प्रत्येक कार्यामधला बंध सगळा निघून जातो, आपण मुक्त होत जातो, आपलं आयुष्य आनंदी आनंद आपल्या आयुष्यामध्ये येत जातो, सुखी आपण होत जातो. म्हणून काय आहे तर बोलले एक साधं सोपं सरळ आहे. समर्थ बोलतात, आपल्या श्रीमनाच्या श्लोकांमध्ये समर्थ सांगतात, काय सांगतात, बोलले सदा सर्वदा देवसन्निध आहे. हे लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवायचं कामच नाही, देवालाच सगळीकडे बघायचं. कृपाळूपणे अल्पधरिष्ठे पाहे, हे चिदान देगा देवा. संतांनी काय मागितलं, तुझा विसर न व्हावा. अखंड भगवन नाम मुखी ज्याच्या असतं, बोलले त्याचा जन्म सार्थक झाला. या मायेला विसरवणे आणि भगवन नामाला त्या ठिकाणी भगवन नामाचा, भगवंताच्या छायेचा, भगवंताच्या कृपेचा आश्रय घेणे, यासाठीच आपण सगळेजण जन्माला आलेलो आहोत. तो असतोच भक्त, आपल्या भक्ताला तो निश्चितपणे सांभाळत असतो. सदा चक्र वाकासी मार्तंड जैसा. चाकाला जसा आता बैलगाड्याचं चाक आहे किंवा कुठल्याही गाडीचं चाक आहे, तर त्याला थोडाफार चिखल म्हणा किंवा धूळ माती लागलेलीच असते. सदा चक्र वाकासी मार्तंड जैसा, उडी घाली तो संकटी स्वामी तैसा. तसं भगवंत आपल्या भक्तांसाठी निश्चितपणे येत असतो. पण आपला तेवढा विश्वास असला पाहिजे, आपलं चित्त भगवंताकडे असायला पाहिजे. आपलं चित्त स्वार्थाकडे, आपलं चित्त आपल्या सगळ्या हेतूकडे किंवा आपल्या वेगळ्याच कल्पनांमध्ये जर आपलं चित्त असेल तर मात्र असं होत नाही. पण भगवंताला शरण जाणे, भगवंताचा होणे, भगवंतालाच सगळ्या कार्यामध्ये आठवणे किंवा प्रत्येक कार्य भगवंताला समर्पित करणे, हे फार सोपं आहे, फार सरळ आहे. भगवंताला शरण जायला आपण शिकूया. प्रत्येक काम करताना मी ते काम भगवंतासाठीच करतो आहे अशी भावना आपल्या हृदयामध्ये भरून घेऊया. मग ती सेवा होऊन जाते, ते एक यज्ञकर्म होऊन जातं. आपलं आयुष्यच, आपलं जीवनच जणू एक यज्ञ होऊन जातं. मना प्रार्थना तुझला एका आहे, ही प्रार्थनाच आहे.
आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्या मनाला रघुराज थक्कीत होऊ न पाहे. थक्कीत म्हणजे काय हो? एकदम अवाक होऊन, आश्चर्यचकित होऊन. बघा, थक्कीत होणे याचं हा शब्द का वापरला समर्थांनी? आता अचानक काहीतरी मोठं घडतं, आपण असे थक्कीत होऊन जातो, आश्चर्यचकित होऊन जातो. पण त्या क्षणाला ना आपल्याला दुसरं काहीच भान राहत नाही. आपण सगळं विसरतो आणि आपलं सगळं लक्ष त्या घटनेकडे किंवा त्या क्लायमॅक्सकडे किंवा त्या प्रसंगाकडे असतं. बोलले सर्व साडून शोधा मजला. एखादा अत्यंत लोभी, अत्यंत चिकाटी असणारा मनुष्य धनप्राप्तीसाठी, स्वार्थपूर्तीसाठी जेवढ्या जीव तोडून सगळे कष्ट करतो, प्रयत्न करतो, तेवढ्याच जीव तोडून आपण भगवंताची भक्ती करावी, तेवढंच जीव तोडून आपण नियम ठरवावा, नियम तेवढाच जीव तोडून आपण सदाचार राखावा. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. तेवढ्याच चिकाटीनं, तेवढ्याच जिद्दीनं ज्याला सदाचार राखता येतो, बोलले त्याच्यासाठी मग भगवंत दूर नाही, तो जवळच आहे, तो सन्निधच आहे. अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वास्तिकीचे. अवज्ञा कधीच होणार नाही. हृदयामध्ये कितीही जळजळ होऊ द्या, कितीही त्रास होऊ द्या, हे सुरुवातीचं सगळं फक्त असतं. नंतर सगळी सवय होऊन जाते. चांगले असो वाईट असो, सगळ्या गोष्टींची सवय आपल्या मनाला होतच असते. मग का म्हणून आपण भगवंताची सवय आपल्या मनाला लावून घेऊ नये? कितीतरी सवयी, कितीतरी व्यसनं आपण लावून घेतली आणि आता बोलतो की ते सुटत नाही किंवा त्याच्याशिवाय होत नाही. एक व्यसन भगवंताचं पण आपण लावलं पाहिजे. भगवंताचं हे व्यसन असं आहे ना, हे लागलं म्हणजे सगळे व्यसनं सुटतात. कारण ह्याची गोडी, ह्यातला आनंद जो आहे तो अवर्णनीय आहे, अपरिमित आहे, न संपणारा आहे, शाश्वत आहे. हा मिळाला रे मिळाला, हे अनुभवलं रे अनुभवलं की परत दुसऱ्या कशातच चित्त लागत नाही किंवा दुसरं काही मिळवावं असं वाटत नाही. सारं काही सगळीकडे त्या सगळ्या व्यक्तीला आनंद त्याच्या आयुष्यामध्ये सगळा भरून येत असतो. म्हणून तो भगवंत आपल्या भक्तांचा भार वाहत असतो. जसं त्या जयदेवाचा भार वाहिला, प्रल्हादाचा भार वाहिला. धविनला अंतरसाक्षी गजेंद्रा कारणे. अंतरसाक्षी तो आहे. आपल्याला असं वाटतं की नाही आला भगवंत तर त्याला कसं काय कळत असेल, तर तो कसं काय बघत असेल. तो साक्षीला आहे. तो कुठे आहे? तो अंतरसाक्षीला आहे. धविन्नला अंतरसाक्षी गजेंद्रा कारणे. म्हणून अनन्यासी रक्षित असे चाप पाणी. जो अनन्य आहे त्याचं तो निश्चितपणे रक्षण करत असतो. नुपेक्षी कदा राम दासा अभिमानी. अशा भगवंताची, अशा रामाची आपण उपेक्षा करूच नये. बोलले निश्चय करावा, संकल्प करावा. मी देवाचा आणि देव माझा, मी देवाचा आणि देव माझा. उठल्याबरोबर हा एकच संकल्प आपल्या मुखामध्ये असला पाहिजे. रात्री झोपताना हा एकच संकल्प आपल्या मुखामध्ये असला पाहिजे. झोपताना, उठता बसता, कामधंदा करताना मी देवाचा आणि देव माझा. आहे तितुके सगळे देवाचे. प्रत्येक कर्म, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक उपाधीला एकच लेबल खिशात ठेवायचं. घटना आली रे आली, प्रसंग आला रे आला, दुःख आलं रे आलं, सुख आलं रे आलं, आनंद आला रे आला, लेबल काढायचं आणि चिपकून द्यायचं. आहे तितुके सगळे देवाचे. मी पण देवाचं आहे, हे दुःख पण देवाचं आहे, माझं काही अस्तित्वच नाही. आता एका व्यक्तीचं घर जळालं. आता घर जळालं म्हणून तो फार दुःखी झाला, फार रडायला लागला, कारण घर फार सुंदर होतं. पण थोड्याच वेळात एक व्यक्ती आला, म्हणाले तुमच्या मुलाने हे घर कालच विकलेलं आहे, त्याचा सौदा कालच झालेला आहे. त्याचं दुःख एकदम निघून गेलं. त्याला काहीच वाटेना असं झालं. जशी गर्दी बघत होती तसंच तो त्या घराकडे बघत होता.
आणि थोड्या वेळाने त्याचा मुलगा परत आला. मग त्याने त्याच्या मुलाला घट्ट धरलं, गळ्याशी लावलं, त्याचं चुंबन घेतलं. म्हणाले, बाबा तुझ्यासारखा हुशार मुलगा मला मिळाला, हे मला फार चांगलं झालं, याचा मला फार आनंद आहे. तो म्हणाल, बाबा काय झालं? म्हणाल, तू या घराला कालच विकलं ना? तो म्हणाल, हो बाबा विकत होतो, पण तो सौदा होता राहिला. थोडक्यात ते घर विकायचं राहून गेलं आणि पुन्हा मग तो रडायला लागला. बघा, हे असं 2-3 वेळा मनाच्या वृत्तींचं परिवर्तन का झालं? तर हे माझं आहे, माझं नाही, माझं आहे, माझं नाही, या भूमिकेमुळे हे परिवर्तन झालं. मग परिवर्तन कशामुळे होतं आहे? वृत्ती येते जाते कशामुळे आहे? मीपणामुळे, अहंकारामुळे. हे माझं आहे याच्यामुळे ही सगळी वृत्तीमध्ये बदल घडतो आहे. पण आहे ते तुके देवाचं जर असेल तर वृत्ती स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग वृत्ती स्थिर होऊन मन भजनामध्ये जर दंग झालं तर बोलले, सुखानंद आनंद कैवल्यदानी. सुख आनंद कैवल्य हे काय असतं याची प्रचिती आपणाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नुपेक्षी कदा राम दासा अभिमानी. अशा भगवंताची उपेक्षा करू नये. स्वतःला पुढे करणं म्हणजे भगवंताची उपेक्षा करणं, दुःख करणं म्हणजे भगवंताची उपेक्षा करणं, भगवंताचा संशय घेणं म्हणजे भगवंताची उपेक्षा करणं, फार उड्या मारणं, मी केलं असं बोलणं म्हणजे भगवंताची उपेक्षा करणं. ज्याने आपल्याला त्रास दिला, ज्याने आपल्याला दुःख दिलं, त्याला दुःख देणं, त्याला त्रास देणं, त्याचं वाईट चिंतनं म्हणजे काय? भगवंताची उपेक्षा करणं. कारण हे कोणीतरी वेगळे, मी कोणीतरी वेगळा, असं त्या सगळ्यांचा अर्थ होतो. पण आहे ते तुके देवाचे, म्हणून सगळ्यांना माफ करून टाकायचं, भगवंताचं होऊन राहायचं, जे मिळेल ते स्वीकारणे. म्हणजे काय? तर सुखानंद आनंद कैवल्यदानी. अशांना बोलले, अनन्यासी रक्षित असे चापवाणी. भगवंत अशांचं निश्चितपणे सांभाळ करत असतो, त्यांना सुख आनंद कैवल्य प्राप्त करून देत असतो. त्याला त्याच्या आयुष्यामध्ये आणखी काही मिळवण्यासारखं राहिलेलं नाही. जय जय रघुवीर समर्थ.